बाईट करणारा साप आहे, म्हणजे की भिंगरीगत गोल गोल फिरला बघा. तर शेपटी तोडून पळतो देऊ, पण आपण त्याला पळून देणार नाही. बघा जवळ येणार. तर त्यानं शेपटी कशी तोडली बघा. शेपटी स्वतःची तोडतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. त्याचं हे मुख्य वैशिष्ट्य आहे. आज पहिल्यांदा मी तुम्हाला असं दाखवतोय. नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आळसंद गावामध्ये वाजर रोडला, जुना वाजर रोड आहे बघा, तर त्या ठिकाणी आलेलो आहे. एक नर्सरी आहे बघा, मातोश्री ऊस संजीवनी रोपवाटिका आळसंद. तर एक महत्त्वाचा मुद्दा आज आपल्यासमोर आहे. ऊसाचे रोप आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या ठिकाणी काही महिलासुद्धा काम करत आहेत बघा. कशात आहे, कसला आहे, काय बघितलं नाही. बरं बरं, हे अलीकडचं ठीक आहे. साप कोणता आहे पलीकडच्या बघा त्या खाली. आहे का नाही, काय आहे, दिवड आहे, दिवड पिवळा हिरोळ आहे काय. हे पाईप निघला बघा, इथे पाणी मारायचं. बघा मित्रांनो, छुपा असलेला साप आहे आणि हा बाईट करणारा साप आहे, म्हणजे की भिंगरीगत गोल गोल फिरला बघा. तर शेपटी तोडून पळतो देऊ, पण आपण त्याला पळून देणार नाही. बघा जवळ येणार. तर त्यानं शेपटी कशी तोडली बघा. शेपटी स्वतःची तोडतो आणि पळण्याचा प्रयत्न करतो. त्याचं हे मुख्य वैशिष्ट्य आहे. आज पहिल्यांदा मी तुम्हाला असं दाखवतोय की हा साप, मी या वेळेला भरपूर वेळा सांगितलंय की हा साप रागीट असतो आणि शेपटी तोडतो गोल गोल फिरून आणि पळतो. त्याचा स्वभाव तसा आहे मूळचा. त्यामुळे त्यानं शेपटी तोडली आणि पळण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता त्याला कुठल्याही प्रकारचा न त्रास देता बघा, आपण त्याला सुरक्षितपणे पकडणार आहे बघा मित्रांनो. कारण कसं आहे की या सापापासून काय होत नाही, परंतु हा रागीट स्वभाव साप आहे, म्हणजे की तापट, अतिशय तापट, म्हणजे की स्पर्श झाला की चावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काय होणार नाही. त्यामुळे पहिली गोष्ट घाबरायचं काय कारण नाही. त्यात माझ्या पायाखाली आहे, परंतु मी त्याला अबदारी पकडलेलं आहे, बघू शकता. बरणी झाकून काढून द्यावं जरा. ओके, धन्यवाद. आपण त्याला कशा पद्धतीने पकडतो बघा, तो पण द्या. कारण त्याला आपण ग्लोव्ह घालून पकडतो दर टायमाला, परंतु आज जरा अजून पण बाळा आहे. सोन्या, अरे सोन्या थांब, सोन्या असं करू नको, किती जर पडेल. थांब थांब थांब. म्हणजे की बघा किती चिपळ आहे बघा, म्हणजे वॉटर स्नेक म्हणायचे याला. दिवड जातीचा बिनविषारी सर्प आहे, परंतु रागीट असतो खूप. त्यामुळं स्पर्श झाला की चावण्याचा प्रयत्न करतो. या सापाला आपण ग्लोव्ज घालून पकडतो जास्त. आता ग्लोव्ज आहेत बाहेर गाडीला, त्यामुळं आपण डायरेक्ट पकडले. आणि वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगण्याचं म्हणजे काय, शेपटी तोडून पळतो, हे प्रमुख त्याचं वैशिष्ट्य. आणि भारतातील सर्वात तापट साप म्हणून याचे नोंद. नाही काय करतं ती असे मान फुगवतं. लोकांना वाटतं की हा नाग आहे, आणि नाग समजून लोक त्याला म्हणतात की नाग आहे, अंगावर येतोय. आणि पळताना त्याची वेलांटी चाल असते, म्हणजे की उड्या मारत टुणूक 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 असं पळतं, जर स्पीडनं पळायचं म्हटलं तर. आणि याला पकडल्यामुळे तो काय करतो, शिफ्टीला पकडलंय. आता स्वतःचा बचाव कसा करायचा, गोल 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 फिरणार, शिफ्टी तोडणार, चलो, असं त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे जीव वाचवण्यासाठी शिफ्टी तोडतो, पळतो, म्हणजे विरोळा टाईप. विरोळाच, हा विरोळाच. याचं नाव आहे बघा इंग्रजीमध्ये चेकर्ड किलबॅक स्नेक, मराठीमध्ये दिवड किंवा विरोळा, आणि हिंदीमध्ये ढोरिया या नावानं त्याला ओळखलं जातं. आणि बघा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला झॅमोग्रोपिस पीस कटर असं त्याचं काहीतरी नाव आहे. तुम्हाला मी कन्फर्म करून नंतर आणखीन डबल पाठ करून तुम्हाला नंतर सांगेन. काही विषय नाही, पूर्णपणे बिनविषारी आहे, घाबरायचं काय कारण नाही. समजा हा साप चुकून एखाद्याला चावला तर BP वाढवायचा स्वतःचा नाही, नॉर्मल राहायचं. हा साप चावल्यानंतर चक्कर सुद्धा येत नाही, फक्त घाबरायचं नाही. घाबरला की BP वाढतो, ब्लड प्रेशर फास्ट झालं की अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे घाबरायचं नाही. तर बघा मित्रांनो, आपण हा चेकर्ड किलबॅक स्नेक म्हणजेच दिवड जातीचा बघा साप होता. तो आपण पकडलेला आहे, त्याची शिपटी त्यानं तुटली होती बघा. तर तो बाहेर येण्याच्या तयारीत आहे. तर तो कशा पद्धतीनं बाहेर येणार आहे
तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा हा साप तुम्हाला मी म्हटलं होतं की वेलांटी चाल असते त्याची आणि अगदी चपळतेने तो वेलांटी चाल करतच निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. आपण त्याला जंगलामध्ये सोडलेला आहे बघू शकता. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.